भिवंडी तालुका के पिंपलनेर ग्राम पंचायत में सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी किरण केदार की अध्यक्षता में तथा ग्राम सेवक किशोर गोडसे की उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर सूरज रविंद्र पाटिल को बिन विरोध चुना गया। सभी सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वहीं नवनिर्वाचित सरपंच सूरज रविंद्र पाटिल को स्वागत करने पहुंचे जिला परिषद सदस्य थाने व गट नेते कुंदन पाटिल, शिवसेना उप तालुका प्रमुख मोहन गायकवाड़, शिवसेना शाखा प्रमुख पिंपलनेर विनोद गायकवाड़, माजी सरपंच फुलाजी इताड़कर, उप सरपंच कांचन कपिल गायकवाड़, सदस्य भीमा गायकवाड़, विजेता पाटिल, शालिनी गायकवाड़, नालिनी गायकवाड़, जयश्री गायकवाड़, लिपिक संजय गायकवाड़ सहित भारी संख्या में मान्यवर तथा सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा नातेवाईक ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच सूरज रविंद्र पाटिल को पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच सूरज रविंद्र पाटिल ने सभी लोगों का आभार माना और पिंपलनेर ग्राम पंचायत को विकसित करने का संकल्प लिया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। ग्राम पंचायत पिंपळनेर करिता सरपंच पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग करिता आरक्षित आहे। आजच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी केवळ एकच अर्ज श्री सूरज रविंद्र पाटिल यांचा प्राप्त झाला आहे। त्याला सूचक म्हणून कांचन कपिल गायकवाड यांनी नाव सुचवलं आहे आणि एकच अर्ज प्राप्त झाल्यामुळे मी अध्यासी अधिकारी तथा मंडळाधिकारी पडगा श्री सूरज रविंद्र पाटिल यांना पिंपळनेर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून निवड झाल्याचे घोषित करतो। पिंपळनेर ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक होती। एकमेव अर्ज युवा नेते सन्माननीय सूरज पाटील यांचा आला होता आणि त्यांना अधिकाऱ्यांनी बिनविरोध सरपंच पद निवडून आलेले आहे। खरं तर मी सांगेन की ही युवकांची पिढी आहे आणि युवकांचं राज्य येणं गरजेचं आहे। तर आपण भारत देशामध्ये बघितलं, आपण या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर विकासाची गंगा चालू आहे आणि या पिंपळगर गावामध्ये सरपंचपदी एक युवक विराजमान होतोय। खरं तर मी एक जिल्हा परिषद सदस्य या नात्याने तुम्हाला आश्वासन देईन की या गावामध्ये कुठलाही विकास कामाचा काम असला तर नक्कीच मी एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी कामं तुम्हाला आवश्यक असतील
मग गावातली विकासाची कामं, ते गटाराची कामं असतील, रस्त्याची कामं असतील, नळाचे प्रश्न असेल, अशी अनेक कामं असतील. त्या कामांना 100% मी तुमच्या पाठीशी असेल आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुम्हाला जो काही विकास काम करायचा असेल, तुम्ही जो मला काम सुचवाल तो या जिल्हा परिषदच्या या गटातले जे सदस्य आहेत, देवर्ष पाटील, बबलूजी, मी त्यांच्या माध्यमातून तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये नेहमीच तुमच्या बरोबर असेल असं मी ग्वाही देतोय. आणि सूरज हे बिनविरोध सरपंच झाले म्हणून मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने आणि पूर्ण भिवंडी तालुका शिवसैनिकांच्या वतीने व जिल्हा परिषदच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतोय. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. मी गाववाल्यांशी खूप प्रेम करतो. पहिले प्रथम म्हणजे मी गावातली जी कामं आहेत ती कामं पूर्ण करण्याचा खूप प्रयत्न करीत आणि ज्या बॉडीमध्ये हल्ली खूपच कामं झालेली आहेत. जेवढी बाकी राहतील ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. BJP किंवा शिवसेना कोणत्याही प्रकारची हे नसताना सगळे कमिटी आम्ही ते समजत आहोत आणि येणाऱ्या म्हणजे या विकास कामांचं कुठे यांना अडचण नाही येणार अशा आम्ही दोन्ही कमिट्या मिळून पूर्ण गावाची जी कमिटी आहे त्याच्या इलेक्शनसाठी जी निवडलेली ती कमिटी मिळून गावाच्या जेवढ्या समस्या असतील एवढ्या सर्व समस्या आम्ही दूर करणार. कुठल्याही प्रकारे गावात कोणाची वादविवाद नसतील तेव्हा होणार नाही. याच्या पुढची सुद्धा निवडणूक मनात या म्हणजे हे केलं आम्ही एकत्र तर आम्ही नक्कीच पुन्हा जिंकून अशाच प्रकारे 5 ते 6 सरपंच बसून ना आम्ही पुन्हा हे करू. याच आता जे सूरज पाटील सरपंच झाला त्याला सर्व शिवसेना शाखा BJP शाखा व सर्व गावातर्फे त्यांना आणि जी कमिटी आहे गावची ते कुठल्याही प्रकारचा वाद होऊन देत नाही. कारण गावामध्ये हा सरपंच होणारा असतो हा गावचाच असतो. कारण प्रत्येक कार्यासाठी प्रत्येक माणसाची गरज लागते म्हणून कुठल्याही प्रकारचा वादविवाद नाही, कुठल्याही प्रकारचा पक्षपात नाही. एकदम एकोप्याने आणि एकोप्याने गावची कामं यापुढे राहिलेली होतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि माझे पाटील यांची सरपंचपदी निवड झालेली आहे त्यांना पहिले मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि शिवसेना शाखेतर्फे त्यांना अभिनंदन. आज सूरज हे सरपंच झाले आहेत गावाचे. सर्व कमिटीचे प्रथमतः आभार. 6 सरपंच आम्ही गावामध्ये बसवलेले आहेत तर कोणालाही न भांडण काही त्रास न होता आम्ही BJP आणि शिवसेना मिळून आम्ही दोन्ही पक्षांचे व्यवस्थितपणे 6 सरपंच व्यवस्थित ज्या कालावधीमध्ये बसवले होते त्या कालावधीमध्ये त्यांना बसून आम्ही त्यांना प्रत्येकाला 10 महिने दिले होते. त्याप्रकारे प्रत्येकजण आपला राजीनामा वेळेवरच द्यायचा आणि वेळेवरच सरपंच व्हायचा. तरीसुद्धा दोन्ही कमिटी मेंबर आणि पूर्ण गावाच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.